नमस्कार मित्रांनो, आपण विपणन संशोधनामधील बरेच महत्वाचे मुद्दे आतापर्यंत चर्चा केलेत. हे सर्व मुद्दे बघत असताना माहिती गोळा करणं, माहितीमधून तथ्य संकलन करणं हे कसं महत्वाचं आहे हे देखील आपण बघितलं. माहितीचे स्रोत देखील आपण बघितले, ज्याच्यामध्ये आपण प्राथमिक माहितीचा स्रोत आणि दुय्यम माहितीचा स्रोत हे आपण बघितलं. प्राथमिक माहितीचे स्रोत बघताना प्रश्नावली नक्की काय आहे हे आपण आजच्या भागामधून जाणून घेणार आहोत. प्रश्नावली हे प्राथमिक माहिती गोळा करण्याचे असे एक तंत्र आहे ज्यामधून संशोधनकर्ता काही प्रश्नसंच बनवत असतो. प्रश्नसंच बनवून झाले की ते जो प्रतिसाद करताय त्याला पाठवले जातात. प्रतिसाद करता त्या प्रश्नांची उत्तर लिहून सर्व प्रश्नसंच पुन्हा संशोधनकर्त्यास देत असतो आणि अशा प्रकारे ही प्रश्नावली माहिती संकलित करते. एकंदरीतच आपण प्रश्नावली जर बघितली तर संशोधनकर्त्याला माहिती जमा करण्याचे एक महत्वाचे साधन म्हणून समोर येताना दिसते. एकंदरीतच आपण जेव्हा जेव्हा फीडबॅक फॉर्मचा विचार करतो, ज्याला मराठीमध्ये आपण प्रतिसाद अर्ज असं देखील म्हणू शकतो, त्या फीडबॅक फॉर्म मध्ये देखील असे बरेच प्रश्न विचारले असतात. त्या प्रतिसादामधून त्या संशोधनकर्त्याला कळत असतं की नक्की आपली वस्तू, आपली सेवा, एकंदरीतच जी ऍक्टिव्हिटी चालू आहे ती कशी. प्रश्नावली तयार करताना प्रश्नावलीची वैशिष्ट्य लक्षात घेणं हे देखील महत्वाचं काम आहे. ही वैशिष्ट्य जर लक्षात घेतली तर आपण अचूक प्रमाणे प्रश्नावली बनवू शकतो. ही वैशिष्ट्य नक्की काय आहेत हे आपण जाणून घेऊ. सर्वात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे आपला जो प्रश्नांचा क्रम आहे तो अतिशय व्यवस्थित असला पाहिजे. जो पहिला प्रश्न आहे त्याला लागून दुसरा प्रश्न आहे का, त्याला अनुसरून तिसरा प्रश्न आहे का, आणि एकंदरीतच पुढचा क्रम देखील या सर्व प्रश्नांना अनुसरून आहे का हे बघितलं गेलं पाहिजे. हा जर क्रम लक्षात घेतला नाही आणि प्रश्न जर इकडून तिकडून असे विचारले गेले तर प्रतिसाद करता ह्याला उत्तर देताना चूकभूल होऊ शकते. त्याच्यामुळे क्रम हा व्यवस्थित असणं हे देखील महत्वाचं ठरतं. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपले जे प्रश्न आहेत त्यांची प्रश्नसंख्या ही अतिशय मर्यादित असली पाहिजे. जर प्रश्नसंख्या ही भरपूर असेल तर प्रतिसाद करता हा कधीतरी कंटाळून जाऊ शकतो. त्याच्यामुळे प्रश्नसंख्या मर्यादित असली पाहिजे. किमान 20 ते 25 प्रश्न हे एका प्रश्नावलीमध्ये असणं अपेक्षित आहे. हे प्रश्न अतिशय व्यवस्थित लवकरात लवकर भरले गेले पाहिजेत अशी सोय या संशोधनकर्त्याने प्रश्नावलीमध्ये केली पाहिजे. ही प्रश्नावली जर खूप मोठी असेल, लेंदी असेल, वाचायला खूप त्याच्यामध्ये वेळ जात असेल तर चुकून माकून प्रतिसाद करता त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकतो. त्याच्यामुळे प्रश्नांची संख्या ही मर्यादित असली पाहिजे. आपले जे प्रश्न आहेत ते अतिशय सोप्या पद्धतीने विचारले पाहिजे. एक प्रश्न आपण खूप वेगळ्या पद्धतीने विचारू शकतो. आपण ज्या जागेमध्ये, ज्या भागामध्ये प्रश्न विचारणार आहोत त्या भागाची, तिथल्या लोकल जागेची भाषा नक्की कुठली हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय, आपण महाराष्ट्रामधल्या एखाद्या बाजारपेठेमध्ये एखाद्या ग्राहकाला प्रश्न विचारत असू आणि ते प्रश्न आपण इंग्रजीमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये विचारले आणि तिथल्या त्या भाषिकाला ते प्रश्न समजलेच नाही, त्याला ती भाषा समजण्यासाठी जर अवघड जात असेल तर तो ती प्रश्नावली भरण्यास असमर्थ असा असू शकतो. हेच बाहेरच्या भागामध्ये उलट असू शकतो. आपण जर साऊथ इंडियामध्ये आपण कुठल्याही एखाद्या राज्यामधल्या एखाद्या गावामध्ये गेलो आणि तिथे जर मी मराठीमध्ये प्रश्न विचारले तर ते कुठेतरी तिथल्या भाषिकांना हे प्रश्न अवघड वाटू शकतात. त्याच्यामुळे प्रश्न सोपे पण असले पाहिजेत आणि स्थानिकांना समजतील असे त्यांच्या भाषेमध्ये असले पाहिजेत. आपले संशोधन हे कुठल्या पण भाषेमध्ये आपण करणार असू, आपले संशोधन इंग्रजीमध्ये करणार जरी असू तरी आपण सध्या त्या स्थानिक लोकांना कोणती भाषा समजेल, त्यांना त्या प्रश्नाचं आकलन होईल का हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्याला अनुसरून आपण प्रश्न सोपे बनवले पाहिजे. एकंदरीतच जर आपण चौथं वैशिष्ट्य बघायचं झालं तर आपले जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एकरूपता असली पाहिजे. पहिला प्रश्न याला अनुसरून पुढचा प्रश्न असला पाहिजे, त्याला अनुसरून पुढचा प्रश्न असला पाहिजे. याच्यामध्ये जर एकसंगता असेल तर आणि तरच आपला जो प्रतिसाद करताय तो योग्य प्रतिसाद ह्याला देऊ शकतो. त्याच्यामुळे आपण ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आपला पहिला प्रश्न आहे त्याला अनुसरून पुढचा प्रश्न आहे का. जर तो अनुसरून असेल आणि मध्येच आपण कुठला तरी दुसरा प्रश्न विचारला तर तिथे कुठेतरी पुन्हा चूक होण्याची संभावना येऊ शकते. पुढचे जर वैशिष्ट्य बघायचे झाले तर आपण प्रश्नावली मध्ये वैयक्तिक प्रश्न विचारणे टाळलं पाहिजे.
कधीतरी स्त्रियांना त्यांचं वय विचारायला आवडत नाही, पुरुषांना त्यांचा पगार विचारायला आवडत नाही. काही खाजगी गोष्टी असतात. तुमचं लग्न झालंय का, तुमच्या बायकोला हे आवडते का, मग तुम्ही बाजारामधून काय काय खरेदी करता, असे जे प्रश्न आहेत ते आपण शक्यतो टाळले पाहिजे. वैयक्तिक प्रश्नांचा जर वापर आपण किमान केला किंवा हे प्रश्न जर फिरून वेगळ्या मार्गाने आपण विचारू शकत असेल तर आपण त्या पद्धतीने प्रश्नावली बनताना विचार केला पाहिजे. आपण पुढे थोडक्यात प्रश्न कसे होतील, म्हणजे जो काही आपण प्रश्न विचारणार आहोत तो खूप मोठा असा न असता थोडक्यात प्रश्न. हे थोडक्यात प्रश्न हे जलद गतीने उत्तर देण्यासाठी फार महत्वाचे ठरतात. त्याच्यामुळे प्रश्न हा थोडक्यात असला पाहिजे, हे देखील पुढचे वैशिष्ट्य म्हणून आपण समोर बघू शकतो. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे आपण आपल्या प्रश्नावलीमध्ये जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ प्रश्नांचा वापर केला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की सध्या कोरोना कालावधीमध्ये त्या परीक्षा होतात, त्यामध्ये देखील प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे. एक प्रश्न त्याला 4 पर्याय. आपण कोण बनेगा करोडपती बघतो, अमिताभ बच्चन देखील ही स्कीम आपल्याला देतो. एक प्रश्न 4 पर्याय. अशा ऑप्शनची जर प्रश्नावली असेल तर प्रतिसाद करता लवकरात लवकर आपलं उत्तर भरून देऊ शकतो. त्याच्यामुळे एक महत्वाचं वैशिष्ट्य की आपली जी प्रश्नावली ती जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ प्रश्नांनी भरलेली असावी. एकंदरीतच प्रतिसादकर्त्याच्या मनाचा जर आपण विचार केला तर तो वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तर देतो, मात्र तो व्यक्तिनिष्ठ जर प्रश्न असतील तर ते भरण्यास कधीतरी संकोच करतो. वस्तुनिष्ठ जर प्रश्न विचारले गेले ज्याच्यामध्ये आपण बहुपर्यायी प्रश्न विचारत असू, अशा प्रकारच्या प्रश्नावलीच्या आकलनाने आपण एकंदरीतच संख्यावाचक माहिती जमा करत असतो. आपण एकूण किती लोकांनी यस उत्तर दिलेत, किती लोकांनी नो उत्तर दिलेत, किती लोक हो म्हणलेत, किती लोक नाही म्हणलेत, यावरून आपल्याला लोकांचा आकडा कळतो. ही आकडेवारी आपल्याला संख्यात्मक माहिती देत असते. आणि जर आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या ऐवजी व्यक्तिनिष्ठ प्रश्न वापरले तर आपल्याला गुणात्मक संशोधनाकडे जावे लागते आणि हे गुणात्मक संशोधनाचे विश्लेषण काहीसे वेगळ्या पद्धतीने करावे लागते. मात्र प्रश्नावलीमध्ये जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ प्रश्नांचा वापर करणं हे देखील महत्वाचे ठरते. आपण यापुढे प्रश्नावलीमध्ये जे प्रश्न असतात त्यांचे प्रकार बघूया. प्रश्नांचे 2 प्रकारामध्ये आपण विभाजन करतो. इंग्रजीमध्ये याला ओपन एंड क्वेश्चन्स आणि क्लोज एंड क्वेश्चन्स असं म्हटलं जातं. ओपन एंड क्वेश्चन्सला मराठीमध्ये मुक्त प्रश्न असे आपण म्हणतो, तर क्लोज एंड क्वेश्चनला मराठीमध्ये आपण बंदिस्त किंवा सीमित प्रश्न असे म्हणतो. जर आपण मुक्त प्रश्नांचा विचार केला तर त्याच्यामध्ये प्रतिसाद करता त्याच्या मनाला येईल अशा प्रकारे त्याच्या भाषेमध्ये आणि त्याला जितका वेळ बोलायचा आहे तितक्या वेळामध्ये तो उत्तर देऊ शकतो. याच्यावरती कोणतेही वेळेचे बंधन किंवा तू इतक्याच मोजक्या शब्दात उत्तर दे असे बंधन आपण प्रतिसाद करता देऊ शकत नाही. याच्या उलट जर आपण सीमित प्रश्नावली किंवा बंदिस्त प्रश्नांचा विचार केला तर अगदी मोजक्या थोडक्या शब्दामध्ये आणि आपण त्याला पर्याय दिल्यात त्या पर्यायामध्येच त्यांनी उत्तर देणं अपेक्षित असतं. त्याच्यामुळे जर सीमित प्रश्न किंवा बंदिस्त प्रश्न विचारले असतील तर हा प्रतिसाद करता लवकरात लवकर ती प्रश्नावली भरून संशोधनकर्त्याकडे पुन्हा सुपूर्द करू शकतो. आता आपण यापुढे बघूया प्रश्नावलीचे नक्की फायदे काय काय. हे फायदे जर आपण लक्षात घेतले तर आपण प्रश्नावली ही नक्कीच आपल्या संशोधनामध्ये वापरू शकतो. जर आपल्याला प्रतिसाद करते हे संख्येने जास्ती असतील तर नक्कीच आपण हे जे प्रश्नावली आहे तिचा वापर करत असतो. सर्वात पहिला फायदा आपल्या लक्षात येतो की आपण एकंदरीतच कमी खर्चामध्ये ही प्रश्नावलीची तरतूद करत असतो. प्रश्नावली बनवली असेल तर ती प्रश्नावली फक्त प्रिंटआउट करा किंवा जर आपण गुगल फॉर्म किंवा मंकी सर्वे अशा कुठल्याही ईमेलच्या पद्धतीने प्रश्नावली केलेली असेल तर ती प्रतिसाद कर्त्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि ती पोहोचवून तिची उत्तर आपल्याला थेट मिळणार. याकरता जसं इतर ज्या माहिती संकलनाच्या पद्धती आहेत, जसं आपण मुलाखती बघूया तर मुलाखतीमध्ये आपला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचावं लागतं. प्रतिसाद करता हा लांब राहत असेल तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागतं. आपल्याला एखादं हॉटेल बुकिंग करावं लागतं, आपल्याला पुन्हा यावं लागतं. याकरता काही खर्च लागतो, याकरता वेळही जातो. मात्र आपण प्रश्नावलीमध्ये आपल्या आहे त्या जागेवरती बसून फक्त प्रश्नावली हा प्रतिसाद करताना वाटायची आणि ती माहिती आपल्याकडे संकलित होणार आहे. यासाठी कमीत कमी खर्च लागणार. दुसरी गोष्ट आपला वेळही कमी लागणार आहे.
जसा आपला खर्च वाचतोय तसा आपला वेळही वाचणार आहे. आपण फक्त प्रश्न वाटायचे आणि प्रश्न कलेक्ट करायचे. प्रश्न जमा करण्यासाठी कोणताच वेळ आपला खर्च होणार नाही. एकंदरीतच इतर जर आपण मेथड्स बघितल्या तर त्याच्यामध्ये आपण कमी विभागांमध्ये जाऊन ही प्रश्नावली करू शकतो. मात्र आपण जर प्रश्नावलीचा विचार केला तर प्रश्नावली ही विस्तृत स्वरूपामधील लोकांकडून, प्रतिसादकर्त्यांकडून माहिती जमा करून देत असते. ह्या बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी जे राहिलेले लोक आहेत त्यांना आपण ईमेल केला, आपण व्हॉट्सअप केला आणि आपण त्यांच्याकडून ही उत्तर मागवून घेतली तर आपण एकंदरीत छोटे क्षेत्र आहे त्याच्याऐवजी खूप मोठ्या क्षेत्रांमधनं माहिती संकलित करू शकतो. त्याच्यामुळे एकंदरीतच हा एक महत्वाचा फायदा आपल्याला बघायला भेटतो की आपण मोठे मोठे क्षेत्र या प्रश्नावलीच्या सहाय्याने कव्हर करत असतो. एकंदरीतच आपल्या जलद गतीने उत्तर प्राप्त होत असतात. आपण जर बाकीच्या माहिती संकलनाच्या पद्धती बघितल्या तर आपल्या पहिल्या प्रतिसादकर्त्यांकडे जा, त्या प्रतिसादकर्त्यांकडनं माहिती गोळा करा, मग ती माहिती संकलित करा. या सगळ्या गोष्टींमध्ये काही ना काहीतरी वेळ जात असतो. मात्र प्रश्नावली पद्धतीमध्ये ही वेळ कमी लागते आणि आपल्याला उत्तर ही जलद गतीने भेटत असतात. ही एक अतिशय सोपी पद्धत म्हणून पुढे येते. आपण प्रश्न बनवणार आहे, आपण प्रतिसादकर्त्यांना देणार आहोत आणि प्रतिसादकर्ता आपल्याला उत्तर देणार. याच्यामध्ये कुठलंही अवघड असं तंत्रज्ञान येत नाही. त्याच्यामुळे ही सोपी पद्धत म्हणून आपल्याला पुढे येताना दिसते. आपण काही ठराविक खाजगी अशा प्रकारची माहिती देखील प्रतिसादकर्त्यांकडून मिळवू शकतो. कधी कधी प्रतिसादकर्ता ही माहिती देताना संकोच करत असतो. मुलाखतीचे तंत्रज्ञान वापरले असेल तर कधीतरी हा प्रतिसादकर्ता उघडपणे बोलायला संकोच करतो. अशा वेळेस आपण जर लेखी स्वरूपात त्याला मागितले तर लेखी स्वरूपामध्ये तो आपले मत सहजपणे मांडू शकतो. ह्यावेळी लेखी मत मांडताना तो त्याचे नाव न नोंदवता देखील आपले मत मांडतो आणि व्यक्त होत असतो. त्याच्यामुळे काही ठराविक प्रश्नांवरती माहिती गोळा करण्यासाठी प्रश्नावली पद्धत ही अतिशय व्यवस्थितपणे आपल्या समोर येताना दिसते. आता आपण प्रश्नावलीचे काही तोटे बघूया. एकंदरीतच अशिक्षित लोकांना जर आपण प्रश्नावली विचारली तर कुठेतरी आपण माहिती गोळा करू शकत नाही, कारण की अशिक्षित लोक ही प्रश्नावली वाचू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना प्रश्नांचे आकलन झाले नाही आणि त्यांनी उत्तर देण्यास विलंब लावला तर आपल्याला उत्तर कधीच प्राप्त होऊ शकत नाही. दुसरा तोटा म्हणजे आपला जर आपण प्रश्नावली पाठवली, आपण 10 लोकांना पाठवली, आपल्याला 20 लोकांना पाठवली तर सगळे लोक त्याच्यावरती त्यांचा रिस्पॉन्स, त्यांचा प्रतिसाद देतीलच असे नाही. प्रश्नावलीमधूनच कमी प्रतिसाद मिळणे ही संभावना पुढे येऊ शकते. हा एक महत्वाचा तोटा म्हणून आपल्या समोर येऊ शकतो. कमी प्रतिसादाबरोबर काही प्रश्न यांचे आकलन त्यांना झालेले नाही किंवा काही प्रश्नांचे उत्तर त्यांना द्यायचीच नाहीये. अशा बाबतीमध्ये, अशा गोष्टीमध्ये आपल्याला मर्यादित प्रतिसाद देखील भेटू शकतो. काही प्रश्न भरलेत, काही प्रश्न तसेच ब्लँक ठेवले, त्यांची उत्तरच दिली नाहीत. ह्यामध्ये ह्या प्रश्नांना उत्तर मिळणं हे अवघड होऊन जातं. संशोधनकर्ता आणि प्रतिसादकर्ता हे एकमेकांच्या समोरासमोर नसतात आणि त्याच्यामुळे प्रतिसादकर्ता ह्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय, त्याची देहबोली नक्की काय सांगते, प्रश्न वाचून तो अवाक होतोय का, प्रश्न त्याला काही वेगळ्या स्वरूपाचा वाटतोय का, ह्या सगळ्या गोष्टी जो संशोधक आहे तो नमूद करू शकत नाही. त्याच्यामुळे हा देखील एक तोटा म्हणून आपल्या समोर येतो. आपण जेव्हा प्रश्न बनवत असतो तेव्हा त्याची भाषा किंवा त्याच्यामधलं लिखाण हे जर प्रतिसादकर्त्याला कळलं नाही तर तो देखील एक तोटा म्हणून समोर येतो. आणि ह्याच्या अपोजिट मध्ये प्रतिसादकर्ता जे उत्तर भरतोय त्याचं उत्तर नक्की काय आहे हे जर संशोधनकर्त्यास कळलं नाही तर तिथे देखील एक तोटा म्हणून आपल्या समोर येतो. त्याच्यामुळे दोघांची भाषा एकमेकांना समजणं महत्वाचं आहे, दोघांचं अक्षर एकमेकांना समजणं महत्वाचं आहे. तरच ही प्रश्नावली आणि त्याच्यापासून मिळणारी माहिती याचे संकलन व्यवस्थित होऊ शकते. प्रश्नावली जर व्यवस्थित कळाली तरच आपले संशोधन हे अधिकाधिक विकसित होऊ शकतं. प्रश्नावली तर आपण बघितली, मात्र संशोधनामधील अजून बरेच मुद्दे बघणं आपलं बाकी आहे. आणि जर ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायचे असतील तर तुम्हाला माझा आलोकचा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल. लवकरात लवकर पुन्हा भेटूया. धन्यवाद.